हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना आमच्या क्रिशाच्या डेकोरेशनपासून चालू केली बरं का। आज आहे ना आमच्या क्रिशा 6 महिने पूर्ण झालेत ना, मग त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे। तर तुमचं ना आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि डेकोरेशन कंप्लीट झालं की मी तुम्हाला दाखवते। तर चला मी तुम्हाला माझी क्रिशा दाखवते काय करते। तर हे बघा आमच्या क्रिशाला इकडे आहे ना नवीन ड्रेस घालून रेडी केलेला आहे। आता आम्हाला तिचा शूट करायचं आहे ना 6 महिन्याचं, त्याच्यासाठी क्रिशू का करायचे बाबू। हॅपी बर्थडे तुला, हॅपी बर्थडे बाबू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे करा, हॅपी बर्थडे। आमच्या क्रिशाला हॅपी बर्थडे करा सगळ्यांनी। 6 महिने पूर्ण झालेत। हाफ मंथ सेलिब्रेशन आहे का, हाफ मंथ इयर काय म्हणते त्याला। तर हे बघा आमच्या क्रिशाला असं मस्त नवीन ड्रेस घातलेला आहे, रेडी केलेलं आहे। आणि आता तिला आहे ना 6 मंथ ते सेलिब्रेट म्हणजे फोटो वगैरे करायचं आहे ना, डेकोरेशन करत आहे आमची दीदी। तर आमची क्रिशा कशी दिसती नवीन ड्रेसमध्ये बाबू, हाय का सोना क्रिशू। ए क्रिशू कोण आले बघ, मावशी। हा कोण आलं पिलो। तर नक्की कमेंट करा आणि पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। तर चला आता मी तुम्हाला दाखवते काय जेवायला केलंय। आणि आज आमच्या क्रिशाचा मामा पण आलेला आहे ना काल। तर चला मग आता मी जेवायला पण बसते। आमची दीदी डेकोरेशन करते ना, तोपर्यंत जेवण करून घेते आणि मग नंतर डेकोरेशन कंप्लीट झाले की मी तुम्हाला ते दाखवते। तर चला। तर ना हे बघा इकडं अशी मस्त पनीरची भाजी केलेली, थोडीशी फिक्कीच केली ना, पोरींना फिक्कच लागतं त्यामुळं। आणि आता फक्त माझं जेवण, मग या जेवायला मस्त आता जेवण करून घेते आणि मग फोटो वगैरे शूट करते तिचे। आणि नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन पण करणार आहे। त्यांना व्हिडिओ पूर्ण बघा नक्की। तर हे बघा असं 6 मंथचं डेकोरेशन केलेलं आहे। तर कसं डेकोरेशन झालं कमेंट करून नक्की सांगा। आणि माझी क्रिशा कशी दिसतीये तेही सांगा। आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं ना, आता फोटोशूट करायचे होते ना, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून द्या। क्रिशा ए क्रिशो, क्रिशा कशी हसते बघा बबुआ। ए पिलू क्रिशू, क्रिशो ए पिल्या, ए पिलू आ क्रिशू, क्रिशू इकडं बघा, इकडं बघा। तर हे बघा इकडं असं मस्त डेकोरेशन केलं आणि फोटोशूट पण केलेलं आहे। आणि इकडे आमची क्रिशा मॅडम अशी खेळती, पण ती काय आहे ना खुळकुळा सोडतच नाही बघ। खुळकुळा घेऊनच मग आम्ही फोटो वगैरे काढले। तर कसं वाटलं डेकोरेशन तुम्हाला। आणि मग नंतर आता आम्ही थोड्या वेळाने हे पण करणार आहे तिचं 6 मंथ बर्थडे सेलिब्रेशन। ते काय मला येतच नव्हतं खूप वेळचं, आता आलं शेवटी। तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि माझी क्रिशा कशी दिसते ते पण कमेंट करून सांगा। फोटोशूट वगैरे सगळं झालंय आणि खूप मोठं काम राहिलंय माझं। हे बघा एवढे मोठे भांडे घासायचे पडलेले, फोटोशूट वगैरे झालेलं आहे। आता म्हटलं क्रिशा खेळतीये, फोटोशूट पण गेलं तिचं आणि मग आता आवरून घेते। तर ना माझं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि क्रिशा पण आता झोपवलं होतं ना, तिला फोटोशूट करून घेतलं होतं। तिचं आंघोळ वगैरे झाली होती, तिची झोप पण झाली होती। मग तिचं मस्त मेकअप वगैरे केला, तिचा मूड पण फ्रेश होता ना, तर मग असं मस्त फोटोशूट वगैरे करून घेतलं होतं। मग आता ती थोडा वेळ खेळली वगैरे, आता परत तिला मी झोपवलं म्हणजे कामं करता येईल म्हटलं उरलेलं। आणि इकडे ना मिक्सरवर सगळं ते पनीरच्या भाजीचा मसाला सांडला होता ना, पूर्ण भरलं होतं। मग आता म्हटलं तेच धुवून घ्यावं ना, मग ते स्वच्छ करत होते ना। आता भांडे तर बघायचंच काम नाही, एवढे मोठे होते ना, म्हटलं आता चला ते पण भांडे घासून घ्या। आणि मग नंतर असं संध्याकाळी मी तिचं ते बर्थडे सेलिब्रेशन करणार होते 6 मंथचं। तर मग मी आता ते संध्याकाळीच केलेलं आहे। इकडं मस्त असं भांडी वगैरे पण सगळं घासायला घेतलं होतं आणि मग संध्याकाळचं चहा पाणी सगळं करून घेतलं होतं। आणि तिच्या मामाला पण आज जायचं होतं ना, त्याला पण उशीर होत होता। तर मग म्हटलं पटकन आपलं असं सेलिब्रेशन करून घ्यावं। छोटंसंच केलं होतं, जास्त मोठं नाही केलं मी। म्हटलं चला छोटं का होईना पण मेमरी सेव्ह राहील ना, नंतर म्हणजे त्या आठवणी राहतील ना। ती लहान होती तेव्हाच्या, मी तिला सांगू शकते की बाळा हे बघ मी तुझ्या असं मेमरी छोट्या छोट्या सेव्ह करून ठेवलेल्या आहे किंवा आठवणी मी अशा जपून ठेवल्या तुझ्यासाठी, असं डेकोरेशन केलं होतं वगैरे वगैरे। तर मग त्याच्यासाठीच म्हटलं जेवढं होईल आपल्याकडून तेवढं करायचं, म्हणजे मी फक्त प्रयत्न करते। स्वप्न तर खूप मोठे मोठे बघू, आता जर तुम्ही मला सपोर्ट केला तर ते स्वप्नही नक्कीच पूर्ण होतील। तर सपोर्ट करा आणि माझं काही चुकत असेल तर तेही मला कमेंट करून सांगा। आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि
तर मग मी आहे ना इकडे असं भांडे वगैरे पण सगळे असे घासून घेतले होते ना, आणि माझ्या क्रिशाला आता मस्त पालतं वगैरे पडता येतं ना, तर मस्त अशी झोपेतून उठली होती आणि अशी पालतं पडून बघत होती ना, तर मग मी तेच रेकॉर्ड केलं होतं. तर आता पुढं बघा तो क्लिप लावलेलीच आहे मी, आणि खूप मस्त हसत होती ना, अशी बघत होती माझ्याकडे. पहिले खूप रडायची ती, तिला जमतच नव्हतं ना, आणि म्हणजे ती थोडीशी कमजोर असल्यामुळे तिला त्रास पण व्हायचा ना पालतं पडल्यावर, अशी ताकदच पुरत नव्हती. तर आता छान पडायला लागली ना, आता मस्त अशी हसत होती. तर मग बघा कशी मस्त अशी हसते माझी क्रिशा. राजा सोना. तर हे बघा आमच्या क्रिशाचा बड्डे सेलिब्रेशन करायचा आहे. तिलाही सरप्राईज झाली, असं इकडं तिकडं बघत होती बरं का गेल्याबरोबर. पण ना मी ते काही शूट नाही करू शकले, कॅमेरा नव्हता ना माझ्याजवळ तेव्हा, आणि खूप भारी वाटतंय तिला असं. क्रिशा कुठं आला बाबू, कुठं आला? कर लाईट बंद कर. असं छोटंसं सेलिब्रेशन करा ते, पण म्हटलं चला काहीतरी आठवण, कायमची आठवण राहील ना ती, त्याचमुळं मग असं मस्त मी थोडंसं डेकोरेशन केलं, लाईटिंग वगैरे लावली याच्यात. बबू क्रिशू क्रिशू बघ रे. तर हे बघा असं दिसतंय लाईट लावलं की. शोना जी डी बब्बा नीट बसून बघूला, नीट बस बेटा. आणू ना थांब ना. आता आहे ना आम्ही असं मस्त सेलिब्रेशन करत आहे. छोटासाच केक आहे बरं का आमचा, पण तरी कायमची आठवण राहून जाईल ना, त्यासाठीच आम्ही असं करत आहे. 6 महिने पूर्ण होतील आता माझ्या क्रिशाला. झालेत आज झालेत. ए आंध्र बेटू इकडं तिकडं बघत आहे, तिला लय भारी वाटतंय काय असं म्हणून. सगळीकडे बघणं चाललेलं आहे आमचं आता सध्या. घे बघून घे. लाईटिंग आहे बाबू, लाईटिंग 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 येते अशी छत्तीशी लाईटिंग. कशी हसती बघा. क्रिशू इकडे बघ. ए क्रिशा ए क्रिशा. काय असा केक आणलेला आम्ही, पेस्ट्री, आणि त्याचंच आता सेलिब्रेशन करत आहे. म्हटलं आता चला, ती छोटी आहे तर तिचा केकही छोटा पाहिजे ना, तर मग असं मस्त छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करत आहे. ती तर काही खात नाही, पण आता म्हटलं पोरीच खातील मग काय, असं थोडंसं छोटासा घेऊन आलो ना. कापा रे चला. हॅपी बर्थडे टू यू, 6 months कंप्लीट क्रिशा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ती जेव्हा मोठी होईल ना तेव्हा आम्ही तिला दाखवू बरं का. क्रिशू ए बेटू खाऊ नको घालू, तू खा तू खा. नीट नीट. हे बघा असं मस्त डेकोरेशन केलं आम्ही. छोटासा केक होता कारण आमची छोटीशी क्रिशा आहे. तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन, आणि कमेंट करून सांगा, आणि माझी क्रिशा पण. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा आमची क्रिशा कशी हसते, स्माइल देते. क्रिशू क्रिशू हाय कर, हाय कर पिलू, हाय कर पिल्या, हाय कर सोना. कशी हसती बघा, हाय करते आमची क्रिशा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग आता इथंच व्हिडिओची एंड करते. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.